आज आपण बनवू पुरी भाजी आणि शिरा। त्यासाठी आपण इथे चणे रात्रभर भिजत घातलेले होते आणि नंतर सकाळी याच्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊ। इकडे आपण बदाम घेतलेले शिरा बनवायसाठी। बदामचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे। हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी बनवतात। कन्यापूजन आणि भोजनसाठी हा स्वयंपाक बनवतात, तो बनवू आपण। कढईमध्ये टाकू थोडंसं तूप, 2 चमचे आणि 1 वाटी रवा टाकायचा आहे। रवा आपल्याला छान थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। 3 इलायची टाकायची बारीक कुटून आणि नंतर हे बदामाचे तुकडे टाकायचे। परत 1 मिनिट आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता रवा आपला छान भाजलेला आहे। याच्यामध्ये टाकू 1 ग्लास गरम पाणी आणि थोडंसं पाणी आटून घ्यायचं आहे। पाणी आटल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी साखर आणि 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपला शिरा तयार झालेला आहे। आता आपण पुरी बनवून घेऊ। त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे कणिक मळून घ्यायची आपल्याला। एक उंडा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता पुरी लाटून घेऊ। एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला 4-5 पुऱ्या लाटून घ्यायचे आणि इकडे कढईमध्ये टाकू तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि नंतर एक एक करून पुरी तळून घ्यायची। अशा पद्धतीने आपली पुरी तयार झालेली तळून आणि आता इकडे आपले चणे पण छान शिजलेले, 3 शिट्टे झालेले। आता याला फोडणी देऊन घेऊ आणि कन्यापूजनसाठी स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे आपल्याला कांदा लसूण टाकायचं नाही आहे। आता पातेल्यात तेल टाकू, जिरं मोहरी टाकायचे आणि 2 चमचे गरम मसाला टाकू, 1 चमचा लाल तिखट टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायचं। चांगलं मिक्स करून हे शिजवलेले चणे टाकायचे याच्यामध्ये आणि 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। अशा पद्धतीने आपली चण्याची भाजी तयार झालेली। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ पुरी भाजी आणि शिरा। अशा पद्धतीने आपले कन्या भोजनसाठी ताट तयार झालेलं आहे नवरात्रीच्या अष्टमीचं।